अगं त्या कलशाला नमस्कार कर आणि आता घे तो डोक्यावर. सासूबाई नमस्कार करते. आई आशीर्वाद तरी दे तिला. का मी कशाला देऊ आशीर्वाद? कुठल्या युद्धावर चाललीये का ही? आणि काय ग तू पण मोठी वीरांगणा असल्यासारखी का म्हणतेस? नदीवर सुभेदारांशी बोलायला जाऊन सुरुवात तूच केली होतीस ना. ते केलं नसतंस ना तर ही वेळ आलीच नसती. तेव्हा या चुकीची देवी समोर क्षमा मागायची. हा अग्निकलश देवीच्या चरणी ठेवून सगळं अरिष्ट संकट दूर होऊ दे असा आशीर्वाद मागायचा. कळलं? चला आता उगाच वेळ दौडू नका, निघा. यमुने अग्निकलश ठेव हिच्या डोक्यावर. बाई ग झटकाच लागला. हिच्यामुळे आम्हालाही सोसावं लागतंय. हिला असं एकटीलाच पाठवणं योग्य वाटत नाहीये. मदत नाही केली तरी लांबून कोणीतरी नुसती सोबत करायला काय हरकत आहे? निघा आता. तू माझ्या बरोबर आहेस ना? मी निघते. हा अरे ही बाई खरंच उलट्या दानाची आहे. रमाई ही गेलीये खरी, पण कशावरून? सकू देवळापर्यंत जाईल, मध्येच कुठेतरी कलश ठेवून दिव्य पार केलं असं खोटं सांगितलं तर? नाही, सकू असं नाही करणार. ती हट्टी आहे, बालिश आहे, पण हसवणारी नाहीये. प्रामाणिक आहे ती. दिगोरे काय चाललंय तुझं? एवढं सगळं होऊनही तुझा तिच्यावरच विश्वास आहे? गाव आहे म्हणून कोणीतरी माझ्या बरोबर आहे, पण रानात गेल्यावर फक्त अंधार असेल. जनावर
भूतखेत, चोर, दरोडेखोर काही झालं तर? तू काही म्हण रमाई, पण माझा हिच्यावर विश्वास नाहीये. ती रानातली वाट हिच्या माहेर जवळून जाते. चुपचाप माहेरी निघून गेली आणि पहाटे कलश नेऊन रावळात ठेवला तर? हिने दिव्य पार केलंय की नाही हे कळणार कसं? तुझी शंका बरोबर आहे यमुने. एक काम करूया, आपण बैलगाडीनं पुढे जाऊया. म्हणजे तू, मी आणि दिगू. म्हणजे तिच्या आधी आपण देवीच्या रावळात पोहोच. अगं पण मी सांगते ना, रावळाच्या मार्गावर 2 कोस पुढेच तिचं माहेर आहे. ती माहेरी निघून गेली तर? तेच काय सांगतेस? मला काय खुळी समजतेस का तू? त्या गंगीला ठेवलंय मी सखूच्या मागावर. कोणीतरी दुरून का होईना सोबत आहे. बाबाजी, आपल्या टेळ्या यमाजी याने खबर आणली आहे. काय महत्वाचं असेल तर बोल रे. ती चकू डोईवर अग्नी कलश घेऊन दिव्य करायला रानातून निघाली आहे. अयो बाबाजी, हे दिव्य पूर्ण झालं तर सकूची वाढेल की हो शक्ती म्हणतो मी. तिची शक्ती आम्हाला डोळी जडवईल वैरा दाम्या. काही होणार नाही. हे दिव्य बिव्य करून काही होणार नाही. मुळात ते दिव्यच पार पडणार नाही. अयो बाबाजी, ते सकूला समजू नका हो तुम्ही. लेची पेची म्हणतो मी. अहो, तिच्या साथीला आहेत होते 2 चेटके. अहो, त्यांच्याच ताकदीने ती सखू रशीवर काय चालते, निखाऱ्यावर काय चालते. पाप